श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत. जय जय स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत हरतालिका उपवासाची संपूर्ण कथा. ही कथा भाद्रपद शुक्ल तृतीयेला सांगितली जाते. हे व्रत विशेषतः स्त्रियाकरिता सौभाग्य अखंड व्हावे, पतिसुख मिळावे आणि इच्छित वर मिळण्यासाठी केले जाते. कथेला सुरुवात करण्या अगोदर हरतालिका उपासा रोजी पूजेची मांडणी कशी करावी आणि त्या दिवशी काय करावे याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी व नंतर कहाणी करावी. रात्री जागरण करावे. या व्रताने मानव प्राणी माणसापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या सप्तजन्म व्याध्या, दारिद्र्य व विधवा होतात. दरिद्र येते आणि अंती पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुहासिनींनी यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. अशा प्रकारे पूजाची मांडणी करून त्या दिवशी उपवास करावा. कथेला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया कथेला. हिमालय राज आणि मैना देवी यांना एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव होते पार्वती. लहानपणापासून पार्वती अत्यंत भक्तिमान आणि शंकर भक्त होती. एकदा देवर्षी नारद हिमालयाकडे आले आणि त्यांनी सांगितले, राजन, तुमची कन्या महान आहे. हिचा विवाह भगवान शंकराशी झाला तर हिचे जीवन यशस्वी होईल आणि हिच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचा कल्याण होईल. हिमालय राजांना मात्र शंकराचा तपस्वी रूप आवडले नाही. भस्माने माखलेले शरीर, गळ्यात नाग, बैलावर बसलेला योगी असे रूप त्यांना जरा अयोग्य वाटले. त्यांनी ठरवले की कन्येचा विवाह श्री विष्णूशी करावा. पण पार्वतीच्या मनात फक्त भगवान शंकर होते. तिने आई मैना देवीला सांगितले, आई, मी फक्त शंकरालाच पती मानले आहे. माझे जीवन त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. जर माझा विवाह इतर कोणाशी झाला तर मी जीवन त्यागीन. मातेने समजूत घातली, पण पार्वतीच्या मनाचा हट्ट बदलला नाही. मग तिच्या सख्यांनी तिला सांगितले, चल आपण वनात जाऊन तप करूया, शंकर प्रसन्न होतील. असे म्हणतात पार्वती जंगलात गेली. भाद्रपद शुक्ल तृतीयेला तिने उपवास केला. वाळूचे शिवलिंग बनवले, गणेशाची पूजा केली आणि दिवस रात्र ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला. अन्न नाही, पाणी नाही, काही न घेता तिने केवळ शंकर स्मरण केले. तिचा अखंड भक्तीने आणि निष्ठेने भगवान शंकर प्रसन्न झाले. ते स्वतः पार्वती समोर प्रकट झाले व म्हणाले, हे पार्वती, तुझी श्रद्धा मला अतिशय भावली. तुझे तप सफल झाले. मीच तुझा पती होईल. त्या क्षणी पार्वतीला आनंद झाला आणि योग्य वेळी हिमालय राजाच्या घरात भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. हा विवाह संपूर्ण जगासाठी मंगलदायक ठरला. बोला शंकर भगवान की जय, माता पार्वती देवी की जय. हरतालिका व्रताची ही सुंदर कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, संयम आणि भक्ती असेल तर काहीही अशक्य नाही.
जो कोणी स्त्री किंवा अविवाहित कन्या हे व्रत करेल तिला इच्छित वर लाभतो. विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य व पतीचे दीर्घायुष्य मिळते. म्हणूनच प्रत्येक स्त्रियांनी या दिवशी उपवास करून ही कथा भक्तिभावाने ऐकावी. हर हर महादेव. जय पार्वती माता. आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.